दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे। केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय। काय आहे नेमके कारण? हा मद्य घोटाळा काय आहे? आतापर्यंत या मद्य घोटाळ्यातील कारवाई काय आहे? दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्ण जामीन देण्यास नकार दिला होता। त्यानंतर लगेचच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे। काय काय घडणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री रेवडेकर, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। देशाची राजधानी दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजप आणि काँग्रेसच्या गोट्यात बैठकांचे सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये मोठा भूकंप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कारण ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। याशिवाय ईडीकडून गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात येत आहे। याआधी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती, पण हेमंत सोरेन यांनी अटकेआधीच राजीनामा दिला होता। अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाही। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने काल रात्रीच अटक केली आहे। त्यांना कथित दारू विक्री घोटाळा प्रकरणावरून अटक करण्यात आली आहे। अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दारू विक्री घोटाळा नेमका काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय। दिल्ली सरकारने 2021-2022 साली दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवले होते। सरकारी महामंडळाऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते। दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली। केजरीवाल सरकारने म्हटले की नव्या धोरणाने दारूचा काळा बाजार थांबला। नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली, मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे। याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाली होती। ते अजूनही जेलमध्येच आहेत। याशिवाय अनेक मोठ्या नेत्यांना या प्रकरणात याआधीही अटक करण्यात आली होती। दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 ला राज्यात दारू विक्रीबाबत नवीन धोरण लागू केले। या नव्या धोरणानुसार राज्यात 32 झोन बनवण्यात आले आणि प्रत्येक झोन मध्ये जास्तीत जास्त 27 दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली। या अनुषंगाने एकूण 849 दुकाने उघडणार होती। या नव्या धोरणानुसार दिल्लीतील सर्व दारूची दुकाने खासगी करण्यात आली होती। त्याआधी 60% दुकाने ही सरकारी होती, तर 40% दारूची दुकाने प्रायव्हेट होती। पण नव्या दारू विक्री धोरणामुळे 100% दुकाने ही प्रायव्हेट झाली। या नव्या धोरणामुळे सरकारला 3500 कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा सरकारने केला। विशेष म्हणजे सरकारने दारू विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी देखील वाढवली। ज्या विक्रेत्याला L1 परवाना हवा त्याला आधी 25 लाख रुपये द्यावे लागायचे, पण या नव्या धोरणानुसार ठेकेदाराला तब्बल 5 कोटी रुपये द्यावे लागले। याच प्रकारे इतर प्रकारच्या कॅटेगरीच्या परवानासाठी देखील फी वाढवण्यात आली। त्याचा फटका छोट्या दुकानदारांना मोठा बसला। फी वाढल्यामुळे छोटे दारू विक्रेते तितके पैसे भरू शकले नाहीत, त्यामुळे त्याचा थेट फायदा मोठ्या गडगंज संपत्ती असणाऱ्या दारू विक्रेत्यांना झाला। मोठे दारू विक्रेत्यांनाच परवाना मिळू लागला, त्यामुळे या मोठ्या दारू विक्रेत्यांनी परवाना मिळावा यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला। दारू विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलातही खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। आधी 750 ml ची दारूची बाटली 530 रुपयांना विकत मिळायची, पण नवं धोरण लागू झाल्यानंतर ही किंमत 560 पर्यंत वाढवण्यात आली। आधी रिटेल व्यावसायिकाला 33.35 रुपये फायदा मिळायचा, पण नव्या धोरणानंतर हाच फायदा तब्बल 363.27 रुपयांवर येऊन पोहोचला। याचाच अर्थ रिटेल विक्रेत्याचा फायदा 10 पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढला, तर सरकारला मिळणाऱ्या फायद्यात घट होऊन तो 3 रुपये 78 पैसे एवढा झाला। यामध्ये 1.88 रुपये उत्पादन शुल्क आणि 1.90% वॅटचा समावेश आहे असा दावा केला जाऊ लागला। या घोटाळ्यात सर्वात पहिले नाव आप नेता संजय सिंह यांचे आले। त्यांचे नाव डिसेंबर 2022 मध्ये समोर आले। ईडीने आरोपपत्रात व्यापारी दिनेश अरोडाच्या जबाबानुसार संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला।
ईडीने आरोपपत्रात म्हटले की दिनेश अरोडा यांनी सांगितले की ते सर्वात आधी संजय सिंह यांना भेटले। त्यांच्या मार्फत ते तेव्हाचे तत्कालीन मंत्री मनीष सिसोदिया यांचा एका रेस्टॉरंटमध्ये भेटले। संजय सिंह यांच्या सांगण्यावरून निवडणुकांमध्ये पार्टी फंड एकत्र करण्यासाठी सिसोदिया यांना पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली, असे आरोपपत्रात म्हटले होते। ईडीने या प्रकरणी 26 फेब्रुवारी 2023 ला मनीष सिसोदिया यांना अटक केली। तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत। या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 15 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे। ईडीचा तपास अजूनही सुरूच आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ईडी कडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती। तसेच त्यांना चौकशीकरिता ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते। तब्बल 9 वेळा समन्स बजावण्यात आले होते, परंतु प्रत्येक वेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणे टाळले। त्यांना अटक होणार याची खात्री होती, त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला। दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच ईडीचे पथक चौकशीसाठी हजर झाले। यानंतर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले, मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला। तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान आपच्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे। आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत, मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानी तपासणी सुरू केली। केजरीवाल यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते असेही सांगण्यात येत आहे। मागच्या वर्षीपासून आतापर्यंत ईडी कडून केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावण्यात आले आहे। केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही। निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने ईडीच्या आडून चांगलाच डाव टाकल्याचे बोलले जात आहे। 2 तासांच्या चौकशीचा फार्स करून ईडीने रात्री उशिरास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली। दिल्लीतील या नाट्यमय घडामोडीनंतर आपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। केजरीवाल तुरुंगात असले तरी मुख्यमंत्री असतीलच असे ठणकावत लढणार व भाजपला धडा शिकवणारच असा निर्धार आता आपने केला आहे। दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकारणातील नेत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या। अरविंद केजरीवाल यांची अटक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा राजकीय कट आहे। मोदी केजरीवाल यांना घाबरतात। या प्रकरणाचा तपास गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। या 2 वर्षात ईडी आणि सीबीआयला 1 रुपयाही मिळालेला नाही। देशात भाजप विरोधात कोण काही बोलले की लगेच त्याला अटक केली जाते। भाजपने करोडो लोकांचा अपमान केला आहे। अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही दिल्लीतील 2 कोटी लोकांची अटक आहे। देशाच्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या मुख्यमंत्र्याला अटक केली आहे। ही देशाच्या राजकारणातील लाजिरवाणी गोष्ट आहे। ईडीला शस्त्र बनून राजकारण करणे आता भाजपने बंद करावे, कारण आपचा लढा हा रस्त्यावरून कोर्टापर्यंत जाणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आपचे नेते अतिशी यांनी सांगितली। त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात कोणकोणत्या घडामोडींना वेग येणार हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। अशाच आणखी काही व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।